सह्याद्री पर्वतरांगांमध्ये धो-धो पाऊस बरसतोय। यामुळे नदी नाले खळखळून वाहू लागलेले आहेत, धबधबे प्रवाहित झालेले आहेत आणि त्यामुळे सह्याद्रीतील सौंदर्य बहरलं असून हे धबधबे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत। वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेले आहेत। रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन परिसरातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आलाय। सततच्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून नदीवरील बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडतो। या पावसामुळे नद्या आणि ओढ्यांची पाणी पातळी वाढली आहे। हिंगोली जिल्ह्याची जलवाहिनी असलेल्या कयाधू नदीला पूर आलाय आणि त्यामुळे जिल्ह्यात प्रशासनानं सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे। मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळे नदीकाठी न जाण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। तर हवामान विभागाकडून पुढील 24 तास ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे कसबे धावडा रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलाय। पूल पाण्याखाली गेल्यानं गावांचा संपर्क तुटलाय। अकोल्यात पावसाचा जोर वाढला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणा आणि महेश या नद्यांना दुथडी नद्या भरून वाहत आहेत। नद्यांच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे माळेगाव बाजार इथल्या नाल्याला पूर आलेला आहे। या नाल्याचं पाणी गावामध्ये शिरल्यानं अनेक भाग जलमय झालेले आहेत। रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होती आहे। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे वाघोळी इथं पूल वाहून गेल्यानं 15 गावांचा संपर्क तुटलाय। तसंच अनेक ठिकाणी शेतातील माती वाहून गेली आहे। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे यशोदा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। तसंच अलमडोह, दरणे, टाकळी आणि भगवा येथील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। गडचिरोली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सध्या पावसानं विश्रांती घेतलेली आहे, मात्र 24 तास पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत असून 25 प्रमुख रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील दरणे टाकळीमध्ये पुराच्या पाण्यातून तरुणांची सुटका करण्यात आलेली आहे। 5 तासानंतर या तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। NDRF कडून धाडसी बचाव कार्य सुरू करण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत। शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये भलं मोठं झाड कोसळून पडलेलं पाहायला मिळत आहे। या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। वाशिम तालुक्यातील वाळकी दोडकी ते वाशिम या मार्गावर बाभळीचं मोठं झाड रस्त्यावर कोसळलंय, त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। संबंधित यंत्रणेनं तत्काळ झाड हटवून रस्ता मोकळा करावा अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येते आहे। महाबळेश्वर तापोळा मार्गावरील खचलेला रस्ता दुरुस्त करण्यात आलाय। फळणे वस्तीजवळील तापोळा खोऱ्यातील 105 गावांना जोडणारा हा रस्ता खचलेला आहे, त्यामुळे अनेक गावांशी संपर्क तुटला होता। मात्र आता रस्ता दुरुस्त करून वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आलाय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर परिसरामध्ये नदीला पूर आला। या पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून गेल्याची घटना घडली आहे। तसंच या पुलाखालून पाणी वाहत असल्यानं कापडशिंगी परिसरातील 10 ते 15 गावांचा संपर्क तुटलाय। गडचिरोली जिल्ह्यातील रेंगेवाडी या नाल्यामध्ये वन अधिकाऱ्यांची कार वाहून गेलेली आहे। यावेळेला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं बचाव कार्य राबवून कारमधील सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं हा प्रकार घडलाय। जळगावच्या भुसावळ तालुक्यातली हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणाचे 32 दरवाजे उघडले असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। परिणामी तापी नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे
सावरटोला परिसरातील नाल्याला पूर आला असून पुराचं पाणी नदीजवळील 50 हेक्टर शेतामध्ये शिरलेलं आहे. त्यामुळे शेतीचं नुकसान झालंय. रोवणी झालेले धान पीक पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. मावळमध्ये भात लागवडीला वेग आलाय. दमदार पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. मावळ तालुक्यामध्ये 12,500 हेक्टर क्षेत्रावर इंद्रायणी भाताची लागवड होती आहे. मुसळधार पावसामुळे भात खाचरं पुन्हा पाण्याने भरली आहे, तर शेतकरी चिखलात उतरत जोमात लागवडीच्या कामामध्ये व्यस्त झालेले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसानं खरीप पिकांना मोठा आधार दिलेला आहे, तर जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. पावसानं दडी मारल्यामुळे सोयाबीनसह खरीप पिकं सुकण्याच्या मार्गावर होती. मात्र आता 3 दिवसांपासून पडणारा रिमझिम पाऊस पिकांसाठी संजीवनी ठरतोय. जालना तालुक्यातील विरेगाव शिवारामध्ये हरणांच्या कळपानं पिकं फस्त केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यासाठी या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येते. रायगडच्या रोहा इथं गटारावरील स्लॅब कोसळलाय. स्लॅब कोसळल्यानं वाहनांचं नुकसान झालंय. सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाहीये. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या भागातील एक झाड शासकीय वाहनावर कोसळलंय. कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बैठक सुरू असताना ही घटना घडली. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला यंदाच्या आषाढी वारीमध्ये 8,92,72,000 रुपयांचं दान करण्यात आलंय. भाविकांनी रोख देणगीबरोबरच सोन्या चांदीचे दागिनेही विठ्ठलचरणी अर्पण केलेत. आषाढी यात्रेमध्ये 4,25,000 भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतलं असून 5,42,000 भाविकांनी मुखदर्शन घेतलंय. अकोल्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत माना पोलिसांनी कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी जुगार अड्ड्यावरून रोख रक्कम, 12 मोबाईल, 5 दुचाकी असा साठा जप्त केलाय. जळगावच्या अमळनेरमध्ये पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येतं. या कारवाईमध्ये पोलिसांनी गावठी कट्टा, काडतूस, 2 तलवारी जप्त करत 113 संशयितांची चौकशी केली. तसंच अवैध दारू, जुगार या अवैध धंद्यांसह वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. नगर मनमाड महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. आचलगाव शिवारामध्ये 3 वाहनांचा अपघात झालेला आहे. या अपघातामुळे नगर मनमाड महामार्गाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर कोपरगाव ते येवला शहरापर्यंत सुमारे 20 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील दहेली गावाजवळील नदीमध्ये एक कार वाहून गेली आहे. या कारमधील व्यक्ती झाडाचा आधार घेऊन बचावला असून पत्नी आणि 2 मुलींचा शोध लागलेला नाहीये. लोणी इथल्या अविनाश खंडारे हे कुटुंबासह कार घेऊन गावी परतत असताना आडान नदीवरील पुलावरून त्यांचं वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेलंय.